गेल्यावर माझ्या नवऱ्याला मग इशारे बी समजत नाही, मग डोळच वाटतारती मी त्याला. बावळट बुद्धीचा म्हणजे बाबू आहे मावा नवरा. मग शायनी सासू दर रविवारी हटकून लय मोठं पाहुणे बोलविती, म्हणजे मी दिवसभर काम कराव आणि त्यांच्या खाण्यापिण्याचंच बघावं 10-10 वेळा. काही सुंदर मुलींना दिमाग नसतो आणि दिमाग असलेल्या काही मुली सुंदर नसतात आणि मुलांना दिमाग नसलेल्या मुलीच पाहिजे असतात. मला पाहायला आला होता तर वाटलं रुबाबदार वाघ आहे यानं. लग्नानंतर पाहते तर काय दात काढून घेतलेला वाघ काय कामाचा. फटफटीवर जाताना माझ्या नवऱ्याला धोत्रात मुंगळात डसला आणि नेऊन आपटिली ना त्यानं फटफटी त्यानं आल्यात. डोसकच फुटलं. मग मैत्रिणींनो, तुमचा पण नवरा माझ्या नवऱ्यासारखा जेवताना असं गुळूक पुचूक आवाज करत जेवतो का? सकाळी गर्दी नसती म्हणून ह्या टवळीला इस्कुटी शिकवित होतो. समोर डुक्कर आलं आणि आपटिली नाही ना इस्कुटी त्या नाल्यात. टाळकच फुटलं तिचं. माझ्या जावाचं पोरग एक नंबरचा हागर आहे. ती शायनी दिवसभर मोबाईल बशिती आणि तिच्या पोराच्या हागऱ्या चड्ड्या मला धुवायला लाविती. सुरुवातीला नवीन असताना ह्यो मोकाट सांड होता. मग मी त्याला सुधरवलं आणि बैल बनवलं. नवऱ्याकडून एखादी चूक झाली तर काय करता? डोळे मोठे करते आणि तो बेशुद्ध पडतो. मग दिवसातनं 10-12 वेळा तरी पडतो तो बेशुद्ध. तुम्ही बायका एवढं नखरे का दाखवता? माय बाई, नखरे दाखवायसाठीच असतात की टवळ्या. तू काय बी विचारतोस? सासूबाई, तुमच्या मुलीच्या डोक्यात मेंदू नावाचा प्रकारच नाही. जावई बापू, तुम्ही फक्त तिचा हात मागितला होता, मेंदू बद्दल काही बोलणं झालंच नव्हतं. ओ बाबूराव, वाहिनीचं हेल्मेट कुठे आहे? हे बघा मामा, घातलं किती न. अय सुनबाई, चटणी लईच बारीक केली तू. हाव ना सासूबाई, तुमच्या पोराचं थोबाड आटून चांगली कुठली तिला. सुंदर पोरींकडे नजर गेली नाही तर त्याच्या सौंदर्याचा अपमान होईल म्हणून पाहतो आम्ही त्याच्याकडे, पण लोक आम्हालाच नाव ठेवतात. सांगा आता. तुम्हाला सांगते, मवा नवरा एक नंबरचा नखरेल घोडा आहे. दुसऱ्या लोकांशी बोलताना लय गुलगुल हसून बोलितो आणि माझ्याशी बोलताना सडकं तोंड करीतो. माय बाई, दुसऱ्या देशात तर साधं शिंकिलं तरी सॉरी बोलतात आणि आपल्या देशात जोरदार ढुरढुडून पाडलं तर नाव दुसऱ्यावर घालतात. जी बायको नवऱ्याला छळत नाही तिला संसारातलं काय बी कळत नाही. ठोका लाईक बटन आता. बायको आजारी पडली तर तिला दवाखान्याच्या ऐवजी साड्यांच्या दुकानात न्यावं, लवकर गुण येईल. आणि जर ताबडतोब गुण पाहिजे असेल तर सोनाराच्या दुकानात न्यावं. आम्ही मुली भोळ्या नसतो. आम्हाला चांगलं माहित राहतं की कोणाला दादा म्हणायचं, कोणाला तू आणि कोणाला तुम्ही. गावलं का मित्रांनो? चुकतो तो माणूस, चूक सुधारितो तो देव माणूस आणि जो कधीच चुकत नाही तो बायकोच्या माहेरचा माणूस. बरोबर ना व मित्रांनो? ऐका, लोक लई बोलतील असं कर तसं कर, पण तुम्ही येड्यावानीच करायचं बरं का. जरा ऐका गंमत कशी आहे. जे पोरं चांगल्या स्वभावाचे असतात त्याचं थोबाड आणि नशीब दोन्ही बी लई खराब असतं बघा. बरोबर ना? चायला काय जमाना आला. ज्या वयात आमचे दात तुटायचे त्या वयात आजकालच्या पोरी पोरांचे हृदय तुटत आहेत. सांगा बाबा, जीवनात माणसाकडे काय काय असावं? अरे पोरा, माणसाकडे सगळं काय असावं पण चड्डीत मुंगी नसावी कधीच. त्या देवाला वाटते की आम्ही दोघं काहीतरी करून दाखवू आयुष्यात आणि आम्हाला वाटते की देव काहीतरी करीन आमच्यासाठी, पण आम्ही तिघही काहीच करून नाही राहिलो. अरे मित्रांनो, माझ्या बायकोच्या इस्कुटीचे ब्रेक खराब झाले होते, आत्ताच नवीन घेतले विकत. हे पा, आता हे बराच काळ टिकतील. काही लोकांची इतकी जळजळ होऊन राहिली कारण मी तसा आणि तितका दुःखी नाही जसा आणि जितका त्यांना वाटते मी असावे. देखणी मुले पादरी असतात आणि जी देखणी नसतात ती ढेकरी असतात. पोरींसाठी दोनच पर्याय आहेत, नुसता पाडणारा किंवा नुसता ढेकरा देणारा. माय शिम बघ की ते भिकारी कसं पाहून राहिला, त्याला एक सामोशा दे ग. ए टवळे, मी काय भिकारी नाही, तू हे सामोशे घेऊन उठतिडून माय कारवाईती. आजकालच्या पोरींचे मायबाप लईच विचार करायले. चांगलं स्थळ असलं तरीही देऊ की नको असं होऊन राहिलं त्याईले. मी नवऱ्याची लय तारीफ करते की मवा नवरा लय हुशार आहे. हुशार म्हणजे हुडदंगा, शायना आणि रडका. मी कंपनीत आजच जॉईन झाले. सकाळपासून लग्नासाठी 4 प्रपोजल आली कंपनीतल्या पोरायची, पण यायले माहितच नाही की मी मेरिड आहे ते. एक पोरगी जॉईन झाली, 20 लाख पॅकेज आणि तिला कॉम्प्युटर बी चालू करता येत नाही. तिला महिनाभर तर तेच शिकविलं. कुठून येतात अशा पोरी कानू माय? लोक फोनवर खूप मोठ्या विचारांचे आणि उपदेशांचं स्टेटस ठेवत असतात, पण प्रत्यक्षात ते स्वतः तसं वागतच नाहीत. प्रेम होणार असेल तर होईलच. डोक्याने कितीही नाना म्हटलं तरी हृदय नाही ऐकणार. धडधड जेव्हा वाढेल तेव्हा हृदय सांगूनच देईल. काय चाललं मग चिंटू? अरे चिंटूची बातच नको करू तू.
ह्यो चिंटू 20 रुपये की चड्डी में 6 करोड़ के सामान लेकर घुमेला. पुण्यात 30 लाखांचं पॅकेज होतं मला. ऑफिस मध्ये बराच मुलांनी लग्नासाठी विचारले, पण मी नोकरी सोडली आणि शेतकरी नवरा केला. मजेत आहे आता. आम्ही फटफटीवरनं जाताना मी फटफटीच्या आरशातून माझ्या नवऱ्याच्या डोळ्यावर नजर ठेवते आणि त्यानं जर कोणत्या बाईकडे पाहिलं तर बुक्काच घालते त्याच्या टाळक्यात. मी तुझ्या आठवणीत काल झोपू नाही शकलो. अहो काय बोलताय? खरंच? हो ना, तू नुसती खर्राटे देत होती ढुरू ढुरू. माझी पगारवाढ झालीये. किती? तुझी बोलती बंद करण्या एवढी. आलं होतं स्थळ मला हुशार इंजिनियर मुलाचं जर्मनीतल्या, पण बापानं लगीन लावून दिलं मव 7वी नापास बावळट मुलाशी परभणीतल्या. मित्रांनो, बायकोचे 2च प्रकार असतात. एक शांत प्रेमळ सर्व ऐकणारी गरीब गाय आणि दुसरा जशी तुमची वाली. अहो मागच्या वर्षी बायकांना संक्रांतीचं वाण म्हणून काचेच्या वाट्या दिल्या होत्या, पण ह्यावेळेस महागाई खूप आहे तर काय देऊ? मवा नंबर देऊन टाक की मग. माय बाई, मव नशीब बघा की एक तासा नवरा भेटला आणि त्याच्यासोबत पहिल्यांदा काश्मीरला फिरायला जाताना ट्रेनचं शीट त्या टॉयलेट पाशीच भेटावं का बरं? मी नवऱ्याची लय तारीफ करते की मवा नवरा लय हुशार आहे. हुशार म्हणजे हुडदंगा, शायना आणि रडका. पण त्याला कुठं कळतं? माय बाई, मवा भोकण्या डोळ्याचा नवरा. त्याला रस्त्यावरला खड्डा बी दिसत नाही. फटफटी खड्ड्यातून नेली, मागचं शीट उचकीला आणि उडाली ना मी हवेत. बाबूराव काय झाले वहिनींना? संक्रांतीचं गोड गोड बोलून तिचं डोकं दुखून राहिलं. सवय नाही ना तिले, नेहमी तिखट आणि कडूच बोलते ती. आज बाजारात कुणाच्या तरी बावळट बुद्धीच्या नवऱ्यानं त्याच्या पिशवीत आधी 1 किलो पिकलेली सीताफळं टाकली आणि त्यावर 4 किलो बटाटे टाकले. मै बायको लोकांसमोर लय बड्या बाता करीती की आमच्या ह्यांना विचारून सांगते आणि घंटा विचारते ती काय मला आणि घंटा ऐकते ती माझी कोणती गोष्ट. काल बाजारात एका पोराने त्या बाईला मागून सायकलवर धडकच दिली आणि ती बया पलडीनं जाऊन त्या भाजीवाल्याच्या गळ्यात. 90% मुलींना सभ्य, कर्तबगार, एकनिष्ठ, हुशार, प्रामाणिक, जिम वर्कआउट करून फिट राहणारी, मोठ्यांचा आदर करणारी मुले न आवडता फक्त छपरी मुलेच आवडतात. मायबाई, हे उठलं नाही का अजून? त्या कोंबड्याचं नरड बशीला आरडून आरडून सकाळपासून तरी बी हे उठत नाही बाई. टाइमावर काय करायचं आता? मायबाई झोपेलच आहे का तिड अजून बी? ह्याचा सुट्टीचा नेहमीचा झोपेचा नखरा कोण चालून घ्यायला आता? उठ रे कुंभकर्णा, थांब आज धावतेच ह्याला इंगमावा. ओय ओय, काय करून राहिली व? इतक्या मरणाच्या थंडीची पाणी टाकून राहिली का अंगावर? वेडी बिडी झाली की काय सकाळी सकाळी? मग तुझी आरती ओवाळू की काय आता? 9 वाजले तरी उठायचं नाव घेत नाही तू. त्या कोंबड्याचं नरडं सुकलं की आरडून आरडून. अहो त्या कोंबड्याला मार गोळी. पुढं तुझ्या बबड्याचं अंग गारटलं नव. त्या थंड्या पाण्यानं काय बी करते तू तर रेशमे. कोणाचा बबड्या? तुझ्या मायचा असशील तू बबड्या. मयासाठी तर तू रानगट हाय एक नंबरचा. आता जर तू उठला नाही त्या बाजीवरून तर हे मटकच घालीन तुझ्या टाळक्यात. रेशमे घुमाणार आहे. येड्यावानी नको करू असं काय बी. उठलो नव मी आता, चल चहा टाक. तर तुम्ही फुल ड्रामा फन या चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओ लाईक करा आणि कमेंट बी करा. आणि मित्रांनो, व्हिडिओला हाईप बी द्या. ते तिड असतं बघा खाली हाईपचं बटन, व्हिडिओला नक्की हाईप करा.